दाखवणार आहे की तुम्ही तुमच्या माय कॉम्प्युटरमधला सी ड्राईव्ह तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही हाईड करू शकता. ठीक आहे, जसं बघू शकता आपला हा सी ड्राईव्ह जो असतो, बरेच जण विंडोजच्या कंपोनंट फाईल्समध्ये जाऊन विंडोजच्या फाईल करप्ट करतात, त्याच्यामुळे आपल्याला विंडोज रिलेटेड काय विंडोज क्रॅश होणे असे बरेचसे प्रकार होतात. तर ह्याच्यामध्ये तुम्ही हा सी ड्राईव्ह जो आहे हा तुम्ही तुमचा हाईड कशा पद्धतीने करू शकता. जसं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं की डी आणि ई किंवा अदर कुठलाही ड्राईव्ह लेटर म्हणजे सी सोडून अदर कुठलाही ड्राईव्ह लेटर तुम्ही कशा पद्धतीने हाईड करू शकता. पण आज मी तुम्हाला स्पेशली या सी ड्राईव्हवरती आपण एक टॉपिक बनवलेला घेतलेला आहे, जेणेकरून कसं होतं की बऱ्याच जणांचे विंडो क्रॅश होतात कारण सी ड्राईव्हच्या प्रोग्राम फाईल्समध्ये किंवा सिस्टीम फाईल्समध्ये तुम्ही जेव्हा विंडोजचे किंवा सिस्टीम फाईल जे असतात ते चेंजेस करतात, त्याच्यानंतर तुमचं विंडोज फाईल जी असते ती क्रॅश होते. ठीक आहे, म्हणजे किंवा विंडोज OS जी असते ती क्रॅश होते त्याच्यामध्ये. तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की तुम्ही कशा पद्धतीनं तुम्ही विंडोजची फाईल जे आहेत म्हणजे जे आपले सी ड्राईव्ह जो आहे तो तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही हाईड करू शकता. ठीक आहे, तर आता आपण व्हिडिओ चालू करतोय. तर पहिल्यांदा आधी आता मी ही विंडो क्लोज करून घेतोय आणि तुम्हाला विंडोज की आणि आर की म्हणजे रनचा डायलॉग बॉक्स तुमचा ओपन होतो इथे. तर इथे तुम्हाला टाईप करायचं आहे gpedit.msc. ठीक आहे, इथे gpedit.msc आता मी मागाशी टाईप केलं होतं, तर gpedit.msc वरती इथे क्लिक करायचं, ओके करायचं आहे. तर ओके केल्यानंतर तुमच्या अशा पद्धतीची विंडो ओपन होते. ठीक आहे, तर जर समजा जे विंडोज होम युजर आहेत म्हणजे विंडोज 10 असेल किंवा विंडोज 7 असेल किंवा विंडोज 8.1 किंवा 11 असेल, जे होम युजर असतात त्यांना होम युजरसाठी GP अपडेटसाठी एक स्पेशल एक वेगळी बॅट फाईल असते. ती बॅट फाईल तुम्हाला रन करावी लागते. मग ज्याने ती बॅट फाईल काय करते की तुमच्या मायक्रोसॉफ्टच्या साईटवरून GP अपडेट नावाचे जे पॉलिसी एडिटर जो आहे म्हणजे ग्रुप पॉलिसी एडिटर, जो मायक्रोसॉफ्टचा ग्रुप पॉलिसी एडिटर त्याला GP अपडेट आपण GP एडिट म्हणतो, तो डाउनलोड करतो. ठीक आहे, तर ती तुम्हाला फाईल इन्स्टॉल करावी लागते त्यासाठी. तर त्यासाठी मी स्पेशली नवीन एक वेगळी व्हिडिओ घेऊन येईन त्यासाठी. आता कसं जर ती जर मी ॲड केली तर त्याच्यात व्हिडिओ खूपच मोठी होईल. तर आपण परत आता आपण टॉपिकवरती येतोय. तर आपण आता कॉन्फिगरेशन युजर कॉन्फिगरेशनमध्ये च्या इथे जायचं आहे ह्याच्यावरती, ह्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टेम्पलेट्सवरती जायचं आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टेम्पलेट्समध्ये तुम्हाला विंडोज कंपोनंटवरती क्लिक करायचं आहे. विंडोज कंपोनंटमध्ये इथे विंडोज एक्सप्लोरर नावाचा एक ऑप्शन असतो. विंडोज एक्सप्लोरर नावाचा, ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला हाईड दिस स्पेसिफाईड ड्राईव्ह नावाचा ऑप्शन शोधायचा आहे. जसं बघू शकता हा आपल्याला एक नॉट कॉन्फिगर्ड म्हणून नावाने इथे दाखवतोय. ठीक आहे, तर याला ओपन करायचं सिम्पल आणि इथे इनेबलवरती क्लिक करायचं आहे. जसं इनेबलवरती तुम्ही क्लिक करता तसं तुम्ही इथे तुम्हाला एक खालचा ऑप्शन हायलाईट होतो. आता जसं मी बघू शकतो पहिला याच्यावरती नॉट कॉन्फिगर्ड होती होता, आता मी इनेबलवरती क्लिक केला. इनेबलवरती क्लिक केल्यानंतर हा ऑप्शन खालचा हायलाईट झाला. ठीक आहे, तर इथे हायलाईट झाल्यानंतर इथे तुम्हाला सी ड्राईव्ह ओनली फक्त सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे सी ड्राईव्ह फक्त काय ओनली फक्त आपला सी ड्राईव्ह हाईड होईल याच्यामध्ये. जर समजा मी डी ड्राईव्ह ओनली केलं तर फक्त डी ड्राईव्ह होईल. आणि रिस्ट्रिक्ट ऑल ड्राईव्ह म्हणजे ड्राईव्हस ओनली म्हणजे जेवढे सिलेक्टेड आहेत ह्याच्यामध्ये, सॉरी रिस्ट्रिक्टेड ऑल ड्राईव्हस म्हणून ह्याच्यावरती समजा क्लिक केलं तर सगळे जेवढे ड्राईव्हस आहेत आपले दिस PC मधले एवढे सगळेचे सगळे हाईड होतील. ठीक आहे, फक्त आता मला सी ड्राईव्ह फक्त ओनली हाईड करायचं आहे. तर सी ड्राईव्हवरती क्लिक करतोय मी. इथे अप्लायवरती क्लिक करायचं. ठीक आहे, आणि ओकेवरती क्लिक करायचं. आणि त्यानंतर विंडोज की आणि आर की प्रेस करायचे आणि इथे तुम्हाला टाईप करायचं CMD आणि इथे तुम्हाला टाईप करायचं CD आणि GP अपडेट. त्यानंतर हा ग्रुप पॉलिसी आहे तो अपडेट करतो त्याच्यामध्ये. जोपर्यंत असा पहिल्यासारखा आपला कर्सर येत नाही तोपर्यंत काय एंटर कुठले कीज वगैरे काय प्रेस नाही करायच्या. त्याच्यानंतर इथे येतो युजर पॉलिसी हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली, द कॉम्प्युटर पॉलिसी हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली. त्यानंतर इथे ओके वरती क्लिक करून इथे एक्झिट कमांड टाईप करायचे. आता इथे आपला इनेबल्ड आहे, जसं पहिला आपला नॉट कॉन्फिगर्ड होता. आता याला क्लोज करतोय मी आणि त्याच्यानंतर सिम्पल दिस PC ओपन करायचं आहे. दिस PC बघितला तुम्हाला इथे तुमचा सी ड्राईव्ह तो हाईड झालेला असेल. ठीक आहे, आता ह्याच्यातून समजा तुम्हाला जर समजा सी ड्राईव्ह जर ओपन करायचं जर असेल
तर विंडोज की आणि आर की जर प्रेस केलीत तर इथे सी कोलन तुम्हाला टाईप करायचं सिम्पल असं सी आणि हे 2 कोलन म्हणजे एलच्या बाजूची कमांड कोलन इथे क्लिक केल्यानंतर तुमचं डायरेक्टली तुमचा सी ड्राईव्ह ओपन होईल. पण तुम्हाला हा तुमच्या दिस PC मध्ये तुम्हाला दाखवणार नाही. म्हणजे कसं तुमच्या सिस्टीम फाईल्स पण तुमच्या सिक्युअर राहतील आणि तुमच्या सिस्टीम फाईलमध्ये कोण चेंजेस करण्याचा प्रयत्न करणार नाही. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.